नुकतेच रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी भारताला भेट दिली आणि 2 दिवसांचा त्यांचा हा दौरा होता. तो अत्यंत भरगच्च होता. यात त्यांनी त्यांच्याबरोबर मोठं व्यापारी शिष्टमंडळही आणलेलं होतं आणि अनेक व्यापारी करार भारताबरोबर त्यांनी केलेले आहेत. तसेच अनेक बाबतीमध्ये द्विपक्षीय चर्चा करून अनेक सामंजस्य करारही करण्यात आले आहेत. आता यानंतर 2 दिवसाची भेट आटपून जेव्हा पुतीन हे मायदेशी निघाले होते, तेव्हा भारतातर्फे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना काही वैशिष्ट्यपूर्ण गोष्टी भेट म्हणून दिल्या. त्यांनी कोणत्या गोष्टी भेट म्हणून दिल्या? तर आसामचा चहा, काश्मीरचं केशर, महाराष्ट्रामध्ये हाती कलाकुसर केलेला एक घोडा, त्यानंतर आग्र्याचा संगमरवरी दगडामध्ये बनवलेला हा बुद्धिबळाचा पट आणि मुर्शिदाबादमध्ये बनवलेला चांदीवर हाती कलाकुसर केलेला चहाचा सेट त्यांनी भेट म्हणून पुतीन यांना दिलाय. त्याचबरोबर रशियन भाषेत भाषांतरित केलेली भगवद्गीता ही देखील त्यांनी पुतीन यांना भेट दिलेली आहे. आता अशा प्रकारच्या विविध भेटवस्तू देऊन मोदी यांनी एक प्रकारे संबंध जगालाच, केवळ रशियालाच नव्हे तर जगाला एक चांगला संदेश दिलाय की भारतामध्ये अनेक राज्य आहेत आणि या प्रत्येक राज्याचं काहीतरी वैशिष्ट्य आहे. जसं आसाम म्हटलं की लगेच आपल्याला चहाची आठवण होते, काश्मीर म्हटलं की आपल्याला केशर आठवतं. आता महाराष्ट्रात हाती कलाकुसर केलेला त्यांनी जो घोडा भेट म्हणून दिलाय, महाराष्ट्रातल्या जनतेचं शौर्य दिसतं. इथे अनेक राजांनी कशी परकीय आक्रमकांशी 2 हात केले आणि आपलं राज्य स्थापन करण्यासाठी प्राणांची बाजी दिली, हेच त्यातून प्रतीत होत आहे. त्यानंतर संगमरवरी बुद्धिबळाचा जो सेट त्यांनी दिलेला आहे, यातून हेच सिद्ध होतं की आग्र्यामध्ये संगमरवराचं काम किती मोठ्या प्रमाणात चालतं आणि तिथे हे काम करणारे कारागीर किती चांगल्या प्रकारे कारागिरी करू शकतात. कारण आग्र्याचा ताजमहाल हा जगप्रसिद्ध आहे आणि जगभरातून अनेक पर्यटक आग्र्याला भेट देतात आणि ताजमहाल इथे त्यांचं सगळ्यांचं फोटो सेशन होतं. त्यामुळे हा जसा याची ओळख पूर्ण जगभर आहे, तशीच त्यांनी त्याचे एक प्रतीक म्हणून त्यांनी एक संगमरवरी बुद्धिबळाचा पट पुतीन यांना भेट म्हणून दिलाय. तसंच मुर्शिदाबादमध्ये बनवलेला चहाचा सेट त्यांनी दिलेला आहे. कारण मुर्शिदाबादमध्ये चांदीवर कलाकौशल्य करण्याची फार मोठी परंपरा आहे. तिथे अनेक कारागीर या प्रकारचं काम करत असतात. अशा प्रकारे भारताचा सांस्कृतिक आणि कलाकौशल्याचा वारसा जणू त्यांना भेट दिलाय. तसंच भगवद्गीता हा आपल्या भारतामध्ये हिंदू धर्मियांमध्ये जसं नाही तर सनातन धर्मियांमध्ये फार पवित्र श्रेष्ठ ग्रंथ मानला जातो आणि 5000पेक्षा जास्त वर्षांपूर्वीचा हा ग्रंथ आहे आणि आजही तितक्याच भक्तिभावाने त्या ग्रंथाचा अभ्यास केला जातो, वाचन पठण केलं जातं. आणि जोपर्यंत मानवजात या पृथ्वीवर आहे तोपर्यंत भगवद्गीतेत भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला जो उपदेश केलेला आहे किंवा जे तत्वज्ञान सांगितलेलं आहे ते आजही तसंच्या तसं लागू पडणार आहे. कारण जोपर्यंत मानवजात आहे आणि या देशात किंवा देशांतर्गत जेव्हा युद्धसदृश परिस्थिती निर्माण होते त्यावेळेला आपण कसं वागलं पाहिजे आणि धर्माची किंवा सत्याची बाजू ही नेहमीच विजयी होत असते, हेच त्यांनी दाखवून देण्याचा